चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मोस्ट प्रोबेबली आपण कंबाईन साठी घेत असलेलं हे शेवटचं लेक्चर आहे. म्हणजे कंबाईन पूर्व परीक्षा 2023 लास्ट मिनिट रिव्हिजन भूगोलाची आपण करूयात. बघा आपल्या काही बॅचेस चालू आहेत. यामध्ये राज्यसेवेची एक बॅच आहे. राज्यसेवेच्या बॅच मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर नक्की ऍडमिशन घ्या. यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट मिळून जाईल. जर तुम्ही आपला कॅपिटल मध्ये अनिकेत कोड यूज केला तुम्हाला जवळपास 60% डिस्काउंट मिळेल आणि 50% एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळेल. म्हणजे 12+6 ही तुम्हाला मिळून जाईल. यानंतर कंबाईन साठी ऍडमिशन घेत असाल तर कंबाईन साठी देखील ऍडमिशन घेऊ शकता. कॅपिटल मध्येच अनिकेत कोड यूज करा. इथेही तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. कंबाईनची आपली एक नवीन बॅच येते 2024 साठी आणि 2023च्या मेन्स साठी पण एक बॅच येते आहे. सो येत्या बॅचेस मध्ये पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. येत्या बॅचेस तुम्ही करू शकता पण ऍडमिशन आता घेऊ शकता सेल मध्ये. कारण यासारखे तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट्स आणि कमीत कमी किमतीमध्ये हे नंतर सेल चालू नसताना मिळत नाहीत. त्यामुळं सेल चालू असताना तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. फेसबुक पास खरेदी केला नसेल तर अनिकेत पास कोड यूज करा. जर तुम्ही अनिकेत पास हा कोड यूज केला तर मॅक्सिमम डिस्काउंट तुम्हाला या पास वरती पण मिळून जाईल. यानंतर पेपर अनालिसिस आहे आपलं उद्या 4 वाजता. आपली पूर्व परीक्षा झाल्यानंतर 4 वाजता आपलं पेपर अनालिसिस आहे. तो यामध्ये पण आपण भेटणार आहोत. टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा. लास्टला मी सांगून देईल तुम्ही कसं टेलिग्रामला जॉईन करू शकता. ओके. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपला जो टॉपिक आहे तो कोणता आहे. मग आजचा जो टॉपिक आहे आपला तो टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतो भारतातील महत्वाची धरणे म्हणजे डॅम्स इन इंडिया. तुम्ही जर हा टॉपिक माझ्याकडून केला असेल एवढ्या आठवड्यामध्ये तुम्ही हे लेक्चर स्किप करू शकता. पण जर हा टॉपिक केला नसेल किंवा रिवाइज केला नसेल तर तुम्ही काय करू शकता हे लेक्चर करू शकता. भारतातील महत्वाची धरणे महाराष्ट्रात ओव्हरऑल आपण केलेली आहेतच पण भारतातली महत्वाची धरणे आपण पाहूया. मी तुम्हाला भारतातली महत्वाची काही धरणे सांगतो सर्वांनी या ठिकाणी समजून घ्यायचे. बघा आपली सिंधू नदी आहे. सिंधू नदीवरती 2 धरणं आहेत. एक आहे कालाबाग आणि एक आहे टारबेला. ही 2 धरणं आपल्याला सिंधूवरती पाहायला मिळतात. चिनाब नदीवरती 4 धरणं आहेत. बागलीहार, सलाल, दुलहस्ती आणि रातले हे आहेत चिनाब नदीवरती. झेलम नदीवरती आपल्याला मंगला धरण पाहायला मिळतं. रावीवरती आहे रणजित सागर, चमेरा आणि थेन धरण. पियास वरती आहे पॉंग डॅम आणि पांडोह धरण. सतलज वरती आहे भाकरा नांगल, नाथपा झाकरी आणि करचम वांगतो. ही आहेत सिंधू नदी खोऱ्यातली धरणे. मुख्य सिंधूवरती 2 आणि बाकी ज्या सिंधूच्या उपनद्या आहेत या उपनद्यांवरती असणारी धरणे आपण या ठिकाणी पाहत असतो. यानंतर जर आपण गंगा नदी खोऱ्यामध्ये गेलो तर गंगा नदी खोऱ्यामध्ये आपल्याला कोणकोणती धरणे पाहायला मिळतात बघा. गंगेची एक हेडस्ट्रीम आहे भागीरथी. गंगोत्रीमध्ये उगम आहे भागीरथीचा. यावरती भारतातलं सर्वात उंचीवरचं धरण म्हणजे तेहरी धरण, तिहरी डॅम हा तुम्हाला पाहायला मिळतो. यानंतर रिहान नदी जी शोनची उपनदी आहे, शोन गंगेची उपनदी आहे. रिहांद वरती आपल्याला गोविंद वल्लभ पंत सागर पाहायला मिळतं. शोन जी गंगेची उपनदी आहे, शोन वरती वनसागर आहे. यानंतर काली नदी जी गंगेची डाव्या बाजूची उपनदी आहे, काली किंवा शारदा या नावाने ओळखली जाते. टनकपूर हे धरण पाहायला मिळतं. बेटवा यमुनेची उपनदी आहे. माता तिला प्रकल्प बेटवा. यानंतर दामोदर नदी पानशेत नाही बरं का, पानचेत दामोदर. दामोदर गंगेची उपनदी आहे. कोणार कोणार धरण कोणार दामोदरची उपनदी आहे. आणि बराकर नदी ही दामोदरची उपनदी आहे लक्षात ठेवा. आणि या बराकर वरती तिलैया आणि मेथोन धरण हे तुम्हाला पाहायला मिळतात. आता फक्त एवढीच धरणे आहेत का? एक म्हणजे आपण पाहिलं सिंधू नदी खोरं, एक पाहिलेलं आहे आपण गंगा नदी खोरं. पण या व्यतिरिक्त तुम्हाला अजूनही धरणे पाहायला मिळतात. जसं की जी आपली चंबळ नदी आहे. चंबळ नदी कोणाची आहे तर चंबळ नदी ही यमुनेची उपनदी आहे. या चंबळवरती आपल्याला अजून 3 धरणं पाहिजेत. एक आहे राणा प्रताप सागर, एक आहे कोटा बराज आणि एक आहे लक्षात ठेवा गांधी सागर. मी तुम्हाला एकदा मॅप मध्ये दाखवून देतो तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल. जर मी चंबळ नदीबद्दल बोलत असेल तर चंबळवरती 3 धरणं कोटा बराज, राणा प्रताप सागर आणि गांधी सागर. जर आपण डिस्कशन करत असेल नर्मदा नदीबद्दल तर नर्मदा नदीवरती तुम्हाला 3 धरणे पाहायला मिळतात. एक आहे इंदिरा सागर, एक आहे ओमकारेश्वर आणि एक तुम्हाला पाहायला मिळतं सरदार सरोवर. तो इंदिरा सागर विचारलं तर नर्मदा आणि जर गांधी सागर विचारलं तर चंबळ. ही धरणे लक्षात ठेवा सर्वांनी.
या व्यतिरिक्त आपण जर पुढे आलो बघा, पुढे आपल्याला एक नरोरा डॅम पाहायला मिळतो. नरोरा मुख्य गंगा नदीवरती आहे, लक्षात ठेवा, विसरायचं नाहीये. आपण जर दक्षिण भारतामध्ये आलो तर दक्षिण भारतामध्ये आपल्याला काही धरणे पाहायला मिळतात, जसं की किंवा आपण थोडंसं आता पूर्वेला जाऊयात. एक महानदी सर्वांनी ऐकली असेल, छत्तीसगड आणि ओडिसा या दोन राज्यांमधली अतिशय महत्वाची नदी आहे महानदी. महानदीवरती ओडिसामध्ये एक धरण आहे हिराकूड, आणि हिराकूडचे जे वैशिष्ट्य आहे, हे हिराकूडचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, भारतातलं सर्वात लांब धरण आहे, लॉंगेस्ट डॅम इन इंडिया. यानंतर आपण गोदावरीवरती आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणामध्ये एक धरण पाहतो, रामगुंडम. रामगुंडम गोदावरीवरती आहे. महाराष्ट्राच्या बाहेर मांजरा नदीवरती, मांजरा गोदावरीची उपनदी आहे, या मांजरावरती निजाम सागर प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. रामगुंडम कुठं आहे? रामगुंडम तुम्हाला पाहायला मिळतं हे आपल्या गोदावरीवरती आहे, निजाम सागर मांजरावरती आहे. तापीवरती सांगायचं राहिलं बघा, तापीवरती महाराष्ट्राच्या बाहेर, आता भारताचं डिस्कशन करतोय तर महाराष्ट्राच्या बाहेर पाहूया, कारण महाराष्ट्राचं ऑलरेडी आपण शिकलोय. महाराष्ट्राच्या बाहेर तापी नदीवरती एक आहे उकाई प्रकल्प आणि दुसरा आहे काकरापरा. उकाई आणि काकरापरा हे दोन्ही गुजरातमध्ये आहेत, तापी नदीवरती. यानंतर आपण जर पुढे आलो तर आपल्याला बघा अजून काही धरणे पाहायला मिळतात. एक रामगुंडम आपण गोदावरीवरती पाहिलं, एक हिडकल डॅम आहे, लक्षात ठेवा, हिडकल आहे घटप्रभा नदीवरती. ओके, हिडकल धरण आहे घटप्रभा नदीवरती. यानंतर आपण कावेरी नदीचा जर विचार केला तर कावेरीवरती आपल्याला 3 धरणे पाहायला मिळतात. एक लक्षात ठेवायचे आपल्याला, कृष्णराजसागर, कृष्णराजसागर. त्यानंतर एक धरण आहे मेट्टूर आणि एक आहे ग्रँड एनिकट. ग्रँड एनिकटच दुसरं नाव तुम्हाला पाहायला मिळतं, ते आहे कलन्नई धरण. आणि याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कलन्नई धरण हे भारतातलं ओल्डेस्ट डॅम आहे किंवा सर्वात जुनं धरण आहे किंवा पहिलं धरण देखील आपण म्हणू शकतो. हे कावेरीवरती 3 धरणं. एक चेरुथोनी प्रकल्प आहे, हा चेरुथोनी पेरियार वरती आहे. या व्यतिरिक्त बघा अजून तुम्हाला कृष्णा नदीवरती 2 धरणे पाहायचेत आपल्याला. एक म्हणजे एक तुम्हाला पाहायला मिळतं बघा, इथं नाव आहे नागार्जुन सागर. ओके, नागार्जुन सागर, कृष्णा नदी आणि अलमट्टी धरण कर्नाटक मध्ये आहे, हे पण तुम्हाला पाहायला मिळतं. कशावरती आहे तर कृष्णा नदीवरती आपल्याला पाहायला मिळेल. तो अशा पद्धतीने ही भारतातली सगळी धरणं आहेत बघा. आपण सिंधू नदी पाहिलेली आहे, आपण गंगा नदी पाहिलेली आहे. सिंधू गंगा पाहिल्यानंतर आपण पुढे आलो, आपण आपल्या द्वीपकल्पावरच्या नद्या पाहिल्या आणि हे पाहिल्यानंतर आपण दक्षिण भारतातल्या काही नद्या पाहिल्या. तो ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर बघा एका स्लाइड मध्ये रिवाइज करून देतो. जर आपल्याला भारतातली धरणे पाहायची असतील तर तुम्हाला पाहायला मिळतं बघा, मी डायरेक्टली सांगतो, तुम्ही काय करा आता थोडं लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा आपण सिंधू नदी पाहिली. सिंधूवरती आपण कालाबाग आणि टारबेला ही 2 धरणे पाहिली. सिंधूच्या काही उपनद्या आहेत त्यावरती पहिली नदी आहे चिनाब. या चिनाबवरती आपण काही धरणे पाहिली, 4 धरणे पाहिली होती, सलाल, बागलिहार, दुलहस्ती आणि रातले, ही 4 धरणं. त्याच्या खाली आपल्याला एक नदी पाहायला मिळते, नाव आहे रावी. रावीवरती आपण 3 धरणे पाहिली होती किंवा 2 पाहिली होती बघा, रणजित सागर, चमेरा किंवा थेन धरण. बियास वरती 2 पाहिली, पॉंग डॅम आणि पांडोह धरण. सतलज वरती 3 पाहिली, 3 काय 4 पाहिली, भाकरा, नांगल, करचम वांगटू आणि नाथपा झाकरी. त्यानंतर आपण झेलम नदीवरती पाहिलं होतं, ते होतं मंगला डॅम. बरोबर, हे सिंधू नदी खोरं पाहिलं. गंगेकडे आलो आपण, भागीरथीवरती पाहतात, भागीरथी नदीवरती पाहिलं आपण तेहरी धरण. मुख्य गंगावरती पाहिलेलं आहे ते आहे नरोरा. त्याच्यानंतर गंगेच्या काही उपनद्या आहेत, कालीवरती आपण तनकपूर पाहिलं होतं. शोनवरती बनसागर पाहिलं, शोनची उपनदी रिहांद, रिहांद वरती गोविंद वल्लभ पंत सागर. आय होप की तुम्हाला ते आठवत असेल. त्याच्यानंतर आपण यमुनेच्या उपनदीकडे गेलो, चंबळवरती आलो. चंबळवरती आपल्याला कोटा बराज, राणा प्रताप सागर आणि गांधी सागर ही 3 धरणे पाहायला मिळाली. त्यानंतर आपण बेटवा नदी पाहिली, माता तिला प्रकल्प बेटवावरती आपण शिकलो होतो. दामोदर वरती पांचेत, बराकर वरती पाहिलं होतं मेथोन आणि तिलैया. ओके, यानंतर आपण पुढे आलो, हिराकूड नदन पाहिलं महानदीवरती, नंतर नर्मदावरती ओंकारेश्वर, इंदिरा सागर, सरदार सरोवर. तापीवरती पाहिलं आपण काकरापरा आणि दुसरं पाहिलं होतं आपण उकाई धरण. दक्षिण भारतामध्ये आलो, रामगुंडम गोदावरी, अलमट्टी, नागार्जुन सागर कृष्णा
आणि कावेरीवरती 3 धरणे पाहिली होती. कृष्णराज सागर आहे, यानंतर तुम्हाला मेटूर धरण पाहायला मिळतं आणि तिसरं आहे ग्रँड एनिकट किंवा कलन्नई धरण. हे लक्षात ठेवायचे आपल्याला. भारतातलं सर्वात पहिलं किंवा ओल्डेस्ट डॅम आहे. चेरुथोनी प्रकल्प पेरियार आणि हिडकल डॅम घटप्रभा. ही भारतातली सगळी धरणे आपण रिवाइज केली आहेत. ऑलमोस्ट महत्वाची सगळी धरणे कव्हर केलेली आहेत. काही राहिली असतील तर ती वाचून घ्याल, पण परीक्षेच्या दृष्टीने एवढी महत्वाची आहेत. एवढी जरी वाचून गेला व्यवस्थित तरी तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. चालेल. तर ही भारतातील महत्वाची धरणे आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायची होती. बाकी इन्फॉर्मेशन सांगतो बघा. सुपर कोचिंग वरती जर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये ऍड नसाल, बघा सुपर कोचिंग बद्दल माहिती सांगतो, पण व्हॉट्सअपला जर ऍड नसाल तर मी तुम्हाला एक नंबर देतो. या नंबरचा आता स्क्रीनशॉट काढा. हे लेक्चर झाल्यानंतर मला या नंबरवरती मेसेज करा की सर या लेक्चर मधने मी आलोय किंवा आले, मला ग्रुपमध्ये ऍड करा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून देईन. सुपर कोचिंग वरती आपण 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, या व्यतिरिक्त ऑफलाईन क्लासेसचे रेकॉर्डिंग पाहायला मिळतात. हे सगळे सुपर टीचर गाईड करण्यासाठी आहेत. आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आता येत आहेत आणि ऑलरेडी पण काही बॅचेस आहेत, जसं की क्रॅश कोर्स पाहायला मिळतो आपल्याला राज्यसेवेचा. यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपला कोड नक्की यूज करा, कॅपिटलमध्ये अनिकेत. मॅक्सिमम डिस्काउंट तुम्हाला या बॅच वरती मिळून जाईल. 60% डिस्काउंट मिळेल आणि 50% एक्स्ट्रा वेलिडिटी, म्हणजे 12 महिन्यांसाठी एनरोलमेंट करायला गेला तर 6 महिने तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा मिळतील. ओके. सेम कंबाईन साठी पण तुम्ही कॅपिटलमध्ये अनिकेत कोड यूज करा. मॅक्सिमम डिस्काउंट यावरती मिळवू शकता आणि हे तुम्हाला किंमत राहील यावरती तुम्ही कमीत कमी किमतीमध्ये एनरोलमेंट करू शकता. फेसबुक पास खरेदी करण्यासाठी आपण कोड यूज करायचा आहे कॅपिटलमध्ये अनिकेत पास, जेणेकरून आपल्याला टेक्स्टबुक पास वरती आणि पास प्रो वरती जास्तीत जास्त डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. यानंतर टेलिग्रामला जॉईन नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा. उद्या दुपारी 4 वाजता आपण भेटूया आपल्या कंबाईनच्या अनालिसिस मध्ये. पण टेलिग्रामला जॉईन असाल तर टेलिग्रामला जॉईन करा. अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा किंवा हा QR कोड स्कॅन करा. तुम्हाला सगळ्या अपडेट्स यावरती मिळत जातील. ओके. येस. चला या लेक्चर मध्ये मग आपण थांबूया. भेटूया उद्या. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.